नमस्कार मित्रांनो, मी विवेक साळुंखे आपलं स्वागत करतो सी एस एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत जो की मुंबई चालकसाठी जो काही पेपर झालेला आहे त्याच्यातले जे काही सामान्य ज्ञानचे प्रश्न असणार आहे त्यांचे उत्तरं आपण इथं पाहणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्यायचं, बाजूमध्ये बेल आयकॉन असेल त्याला प्रेस करून द्यायचं, जेणेकरून तुम्हाला आता इथून पुढे जे काही नवीन व्हिडिओज तयार होतील किंवा नवीन व्हिडिओज अपडेट असतील पोलीस भरतीबद्दल तर ते तुम्हाला मिळून जातील. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं तर तुम्ही शेअरही करायला विसरू नका. आणि आपण एक टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे 20 रुपयामध्ये 10,000 प्रश्नांची. तर ती सुद्धा तुम्ही घ्यायची असेल तर खाली तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये तुम्हाला डिटेल भेटून जाईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा डिटेल भेटून जाईल. तर मग चला आपण जास्त वेळ न घेता तर आपण सामान्य ज्ञानचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण इथं पाहणार आहोत. 83 पासून सामान्य ज्ञानचे प्रश्न होते तुम्हाला इथं. तर 83 नंबरचा प्रश्न होता, भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये खालीलपैकी कोणती संकल्पना अंतर्भूत नाही. हा जो शेवटचा शब्द असतो ना, नाही, अचूक, अयोग्य, हे जे शब्द असतात ना खूप महत्वाचे असतात. कारण की आपण घाईघाईमध्ये ही जी मिस्टेक होते ना, सिली मिस्टेक, तर ती इथं होत असते आपली. बरोबर. तर प्रश्न काय आपला, भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये खालीलपैकी कोणती संकल्पना अंतर्भूत नाही. तर कोणती संकल्पना अंतर्भूत नाही आहे, तर ऑप्शन नंबर ड, साम्यवादी ही संकल्पना अंतर्भूत नाही आहे उद्देशिकेमध्ये. त्याच्यामध्ये काय काय अंतर्भूत आहेत, मग समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि सार्वभौम हे त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. आणि कोणती अंतर्भूत नाही आहे तर ती साम्यवादी. पुढचा प्रश्न होता 84 नंबरचा, खालील राज्यांचा उत्तर ते दक्षिण दिशेतील स्थानानुसार क्रम लावा. म्हणजे उत्तर आणि दक्षिण, उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत असे जे काही देश असतील त्यांचा स्थानानुसार क्रम लावायचा होता. मग सगळ्यात उत्तरेला कुठं येतो, तर तो येतो, पहिले येतो अरुणाचल प्रदेश येईल. बरोबर. अरुणाचल प्रदेश नंतर येतो तुमचा नागालँड. आता याच्यामध्ये ऑप्शन पाहायचे, जसं आपल्याला माहित पडतं की बाबा उत्तरेला कोणता आहे, अरुणाचल प्रदेश. ठीक आहे, मग 3 नंबर आहे. मग ऑप्शन मध्ये पाहायचं की 3 नंबर पहिल्या स्थानावर कुठं कुठं आहे. म्हणजे इथं 3 नंबर आहे आणि इथं 3 नंबर आहे. बरोबर. या दोन ठिकाणी 3 नंबर आहे. बरोबर. मग हे ऑप्शन काय झाले, कट झाले. म्हणजे अशी इलिमिनेशन पद्धतनुसार तुम्ही सुद्धा पेपर सोडवू शकतात. मी ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने पाहू शकता तुम्ही. 3 नंबरचं जे काही अरुणाचल प्रदेश हे जे राज्य आहे ते उत्तरेला आहे. त्यानंतर येतं त्याच्या खाली कोणतं येतं, तर ते येतं नागालँड. मग त्याच्यानंतर पाहायचं 3 नंतर 1. 3 नंतर 1 कोणत्या ऑप्शन मध्ये दिसतंय, आता दोनच ऑप्शन उरलेत त्याच्यापैकी, क आणि ड. ड मध्ये तुम्हाला 3 नंतर 1 दिसतोय. म्हणजे हे तुमचं ऑप्शन बरोबर आहे. म्हणजे अरुणाचल प्रदेश, त्यानंतर नागालँड, त्यानंतर तुमचा येतो मणिपूर आणि मग सगळ्यात दक्षिणेला येतो मिझोराम. अशा पद्धतीने यांचा क्रम लावायचा असतो. आणि अशा पद्धती इलिमिनेशन पद्धतीने जर गेले ना तुम्ही, तर तुम्हाला जास्तीत जास्त या गोष्टींचा फायदा होत चालेल. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण 85 नंबरचा. 85 नंबरचा प्रश्न होता, खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा ब्राझील देशाला लागून नाही. हा महत्वाचा प्रश्न आहे आणि हा इंटरनॅशनल प्रश्न आहे, त्याच्यामुळे थोडंसं बऱ्याच मुलांना याच्यामध्ये गफलत होते. आपण काय हरकत नाही, खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा ब्राझील या देशाला लागून नाही, म्हणजे ब्राझीलला कोणती सीमा लागून नाही आहे. तर या बाकीच्या सीमा आहेत, चिली ही सीमा, ऑप्शन नंबर ब, चिली या देशाची सीमा लागून नाही आहे ब्राझीलला. 86 नंबरचा प्रश्न होता, उत्तर ते दक्षिण, म्हणजे परत पहा तुम्ही पेपर असा पेपर अशा पद्धतीने फ्रेम केला गेलेला आहे की जसं काही एमपीएससीचा पेपर आहे अशा पद्धतीचा हा पेपर असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी उत्तर 86 नंबरचा प्रश्न पाहू आपण, उत्तर ते दक्षिण दिशेतील स्थानानुसार क्रम लावा. आता नद्या दिलेल्या आहेत आणि त्यांचं स्थान म्हणजे उत्तरेपासून तर दक्षिणेपर्यंतचं स्थान त्यांचं पाहायचं आहे. तर महाराष्ट्राच्या उत्तरेला जी काही नदी आहे नर्मदा, 54 किलोमीटर महाराष्ट्राला ती छेदून जात असते, तर ती सर्वात उत्तरेला येईल. नंतर येतं तापी नदी, त्यानंतर येते गोदावरी आणि मग भीमा. म्हणजे काय तो क्रम कसा येतो, नर्मदा म्हणजे 1 नंबर, 2 आणि 4, 3, 1 2 4 3. कोणत्या ऑप्शन मध्ये दिसतंय 1 2 4 3, तर ऑप्शन नंबर क, ऑप्शन नंबर 3 आहे. 3 मध्ये तुम्हाला 1 2 4 3 पद्धतीने दिसत आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा असतो. 87 नंबरचा प्रश्न येतो, खालीलपैकी कोणती खाडी रत्नागिरी जिल्ह्यात आढळत नाही.
अ, खालीलपैकी कोणती खाडी रत्नागिरी जिल्ह्यात आढळत नाही? मग रत्नागिरी जिल्ह्यात कोणती खाडी आढळत नाही? तर ती कर्ली. ऑप्शन नंबर ड कर्ली. मग कर्ली ही खाडी कुठं आढळते? तर ती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळते. बरोबर, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ती आढळते. म्हणजे तुम्हाला कोकण किनारपट्टीवर जेवढ्या खाड्या आहेत त्या सर्व तुम्हाला इथं माहिती असल्या पाहिजे. बरोबर. 88 नंबरचा प्रश्न होता, सिंधू संस्कृतीमध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नर्तकांची कांस्यमूर्ती सापडली आहे? इथं काय म्हटलेला आहे, प्रश्न कसा आहे, सिंधू संस्कृतीमध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नर्तकांची कांस्यमूर्ती सापडली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे मोहनजोदडो. ऑप्शन नंबर ब मोहनजोदडो या ठिकाणी ही कांस्यमूर्ती सापडलेली आहे. कोणती? नर्तकांची कांस्यमूर्ती. बरोबर, सिंधू संस्कृतीमध्ये. पुढचा प्रश्न 89 नंबरचा प्रश्न होता, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बौद्ध धर्म परिषद झाली नाही? तर कोणत्या ठिकाणी बौद्ध धर्म परिषद झालेली नाहीये? तर ती झालेली नाहीये सारनाथ या ठिकाणी. ऑप्शन नंबर अ सारनाथ या ठिकाणी बौद्ध धर्म परिषद झालेली नाहीये. बाकी राजगृह, वैशाली आणि काश्मीर या तिघ ठिकाणी हे झालेली बौद्ध धर्म परिषद झालेली आहे. परत पुढचा प्रश्न आहे 90 नंबरचा प्रश्न असणार आहे आपल्याला. 90 नंबरचा प्रश्न सुद्धा तुम्हाला त्यांच्या कार्यकाळानुसार क्रम लावायला लावलेला आहे. म्हणजे खालील राज्यकर्त्यांचा सर्वात आधी ते सर्वात नंतरचा असा त्यांचा कार्यकाळक्रमानुसार लावायला लावलेला आहे. मग सर्वात आधी कोण होतं? तर ते होते रझिया सुलतान. रझिया सुलतान. बरोबर. मग तीन तीन कुठं दिसतंय? तीन दोन ऑप्शन मध्ये दिसतोय. बरोबर, जे अ आणि ब हे दोन ऑप्शन हे करून चालायचे आपण. त्याच्यानंतर येतो रझिया सुलतान, नंतर येतं गियासुद्दीन बलबक. गियासुद्दीन बलबक म्हणजे याच्यामध्ये दोन नंबर 3 2. त्यानंतर आला होता जलालुद्दीन खिलजी. ऑप्शन 1 जलालुद्दीन खिलजी. 3 2 1. आणि नंतर येतो अल्लाउद्दीन खिलजी. म्हणजे रझिया सुलतान, त्यानंतर गियासुद्दीन बलबक, त्यानंतर जलालुद्दीन खिलजी आणि 4 नंबर येतो अल्लाउद्दीन खिलजी. मग असं ऑप्शन कुठे आहे? 3 2 1 4. तर ते आहे ऑप्शन नंबर अ. बरोबर. 90 नंबरचा प्रश्नाचं उत्तर आहे अ 3 2 1 4. बरोबर. 91 नंबरचा प्रश्न होता, खालीलपैकी अचूक जोडी ओळखा. तर खालीलपैकी अचूक जोडी कोणती आहे? अचूक जोडी कोणती आहे? तर ती आहे ऑप्शन नंबर ड अमात्य जमा खर्च पाहणे. अमात्याचं काम जमा खर्च पाहणे. त्यानंतर पुढचा प्रश्न होता 92 नंबरचा, पानिपत हे ऐतिहासिक शहर कोणत्या राज्यात आहे? तर पानिपत हे ऐतिहासिक शहर आहे हरियाणा या राज्यामध्ये आहे. इथं लढाया झाल्या, तर पानिपतची लढाई आपण म्हणतो ना, त्या पद्धतीने हरियाणा या शहरात ही पानिपतची लढाई झालेली होती. हे कोणत्या राज्यात येतं ते? तर ते शहर येतं हरियाणामध्ये येतं. इथं जे पानिपतचं मैदान सपाट असल्यामुळे इथं लढाया व्हायच्या. पुढचा प्रश्न होता 93 नंबरचा प्रश्न होता तुम्हाला, खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणून समिती स्थापन करण्यात आली? तर याच्यात रंगनाथ पठारे हे ऑप्शन नव्हतं आणि बरेच मुलं इथं कन्फ्यूज झाले. तर याचं बरोबर उत्तर होतं ज्ञानेश्वर मुळे. ज्ञानेश्वर मुळे हे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणून समिती स्थापन त्यांनी केलेली होती. बरेच मुलं इथं कन्फ्युजन होते आणि घाईघाईमध्ये बरेचसे मुलं उत्तर चुकवून आलेले असतील. बरोबर. पुढचा प्रश्न 94 नंबरचा, योग्य जोडी ओळखा. तर योग्य जोडी कोणती आहे? ऑप्शन नंबर अ प्रवीण जाधव तिरंदाज. बरोबर. पुढचा प्रश्न होता 95 नंबरचा, खालीलपैकी कोणत्या शहरात जुलै 2024 मध्ये जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद पार पडली? तर जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद कुठं पार पडली होती? तर ती पडली होती दिल्ली या ठिकाणी. ऑप्शन नंबर 2 दिल्ली या ठिकाणी जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद पार पडलेली होती. त्याच्यानंतर ॲमेझॉन कंपनीचे प्रमुख कोण आहेत? तर ॲमेझॉन कंपनी जिथून आपण ॲमेझॉन ॲप्लिकेशनवरून बऱ्याचशा गोष्टी मागवत असतो, अशा त्या ॲमेझॉन कंपनीचे मालक कोण आहेत, म्हणजे प्रमुख कोण आहे? तर ते आहेत जेफ बेझोस. हे त्याचे प्रमुख आहेत. ऑप्शन ब. अयोग्य जोडी ओळखा. 97 नंबरचा प्रश्न होता, अयोग्य जोडी ओळखा. तर अयोग्य जोडी कोणती होती? तर याच्यात होती झारखंड. ऑप्शन नंबर ड झारखंड. रघुवरदास
झारखंड रघुवरदास हे अयोग्य जोडी होती. बरोबर. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. 98 नंबरचा प्रश्न होता, मुंबईतील रेल्वे स्टेशनची नावे बदलली त्या संदर्भात चुकीची जोडी ओळखा. म्हणजे चुकीची जोडी तुम्हाला इथं ओळखायची होती. जे काही नावं बदललेले आहेत मुंबईतील रेल्वे स्टेशनची, त्याच्या संदर्भातली जी चुकीची जोडी ती तुम्हाला ओळखायची होती. आणि ऑप्शन नंबर ड, किंग्स सर्कल माझगाव ही एक चुकीची जोडी होती त्या संदर्भात. 99 नंबरचा प्रश्न होता, संस्था आणि शहर यांची सांगड असणारी खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. म्हणजे संस्था म्हणजे कोणत्या शहरात कोणती संस्था आहे ते या पद्धतीची हे असणार आहे. तर ऑप्शन नंबर ड, यू आर राव सॅटेलाइट सेंटर हे हैदराबाद या ठिकाणी ही चुकीची जोडी असणार आहे. 100 नंबरचा प्रश्न होता, 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार संदर्भात चुकीची जोडी ओळखा. म्हणजे बऱ्याचशा चुकीच्या जोड्या सांगितलेल्या आहेत त्यांनी. तर त्याच्या संदर्भात होती क नंबरचं ऑप्शन याचं बरोबर होतं उत्तर. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट गुलमोहरला मिळालेला आहे. दुसऱ्या कोणत्या चित्रपटाला तो पुरस्कार मिळाला आहे सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, तर तो तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये त्याचे नाव सांगाल. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट 70व्या राष्ट्रपती चित्रपट पुरस्कारात कोणत्या याला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट मिळालेला आहे. गुलमोहर तर नाही आहे. बरोबर. अशा पद्धतीने आपण हे सर्वसामान्य ज्ञानचे प्रश्न पाहिलेले आहेत. आपण 20 रुपयामध्ये म्हणजे 20 रुपयामध्ये आपण जवळपास 10,000 प्रश्नांची तुमची येणारी जी काही पोलीस भरती असणार आहे त्याच्यासाठी आपण तयारी करून घेणार आहेत. आणि त्याच्यासाठी तुम्हाला आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये सर्व डिटेल तुम्हाला मिळून जाईल. 20 रुपयामध्ये 10,000 प्रश्नांची तयारी 4 महिन्यामध्ये तुमच्याकडनं करून घेतली जाईल आणि ती पण टॉपिक वाईज. तर त्याची सगळी डिटेल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्लस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळून जाईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.